महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती। पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी शर्ती बदलण्यात आलेले आहेत। काय आहेत हे निकष आणि या योजनेचा लाभ कसा घेता येईल तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कृपया आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका। पण आणखीन कोणत्या योजनांची तुम्हाला माहिती हवी असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। ही योजना जाहीर झाल्यापासूनच राज्यभरात याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती। नव्या बदलांसह या योजनेचे निकष पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेले आहेत। आता या योजनेसाठी अर्ज करणं आणखी सोपं झालेलं आहे। अनेक महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नाही, तर काही जणींकडे जन्म दाखला नसल्यानं अर्ज करता आलेला नाही। पण आता चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारकडून अटी शर्ती बदलण्यात आल्यामुळे या कागदपत्रांऐवजी इतर ओळखपत्र आणि कागदपत्र देऊन तुम्ही झटपट आणि अगदी सहज पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी मुदत कधीपर्यंत आहे ते जाणून घेऊया। राज्य शासनानं या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत 15 जुलैपर्यंतची ठेवली होती। या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। कोणत्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार ते जाणून घेऊया। योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। आता लाभार्थी महिलेकडे डोमिसाइल प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल। वार्षिक 2,50,000 रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, मात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही। या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील डोमिसाइल असणाऱ्या पुरुषाबरोबर जर लग्न केलं तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। आता या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत ते बघूया। कोण असणार आहे पात्र? महाराष्ट्र रहिवासी महिला, विवाहित महिला, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता आणि निराधार महिला। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। 60 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल। आता ही योजना कोणासाठी नसेल म्हणजेच कोणत्या प्रकारच्या महिला यासाठी अपात्र असतील ते जाणून घेऊयात। कोण असेल अपात्र? 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल, कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्र लागतील ते जाणून घेऊयात। अर्ज भरताना कोणती कागदपत्र लागणार? आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, अर्जदाराचा फोटो, अधिवास म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा जन्माचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र। योजनेचा अर्ज कुठे आणि कसा भरता येईल ते जाणून घेऊयात। योजनेसाठीचा अर्ज सरकारच्या पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। या योजनेची माहिती ज्यांना नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि गरजू महिलांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवून द्या ही विनंती। घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।